मुझको भी कर डाला दीवाना। तर आज होता माझा गावाकडचा शेवटचा दिवस. तर सकाळी उठल्या उठल्या आज अशी टेरेसवर यांची टोळी जमा झाली होती आणि यांना आम्ही मस्त भाकरी टाकल्या होत्या खायला. त्यानंतर मग मी ब्रश करायला घेतलं आणि दिवाळीचे दिवस चालू आहेत त्यामुळे सकाळ संध्याकाळ दुपार नुसता फराळ फराळ. तर सकाळी सकाळी फराळच होता नाश्त्यासाठी. त्यानंतर काल आम्ही शेतातून ऊस आणले होते तर तेच खायला घेतले होते सगळ्यांनी मिळून. आणि मी खूप दिवसातून ऊस खात होते, मला पण आठवत नव्हतं मी लास्ट टाइम कधी ऊस खाल्ला होता. त्यानंतर आज मस्त असं काकीनी पुरणपोळीचा स्वयंपाक बनवला होता आम्हाला जेवण्यासाठी आणि ते मस्त केळीच्या पाण्यावर जेवण वाढून घेतलं होतं सगळं. आणि गावी आल्यापासून आम्ही नुसतं केळीच्या पाण्यावरच जेवण करतोय कारण भांडे घासायचं पण टेन्शन नाही. तर असं सर्वांनी जेवण घेतलं होतं वाढून आणि बॅग पॅक करायला घेतली. आणि मला अनारसे खूप जास्त आवडतात आणि दिवाळीमध्ये बनवणं नाही झालं म्हणून मम्मी घाई मला जायच्या टायमिंगला बनवून देत होती असे अनारसे. तर सर्वांना बाय बाय केलं आणि आम्हाला सोडायला परभणीपर्यंत काका येणार होते आणि हा छोटूसा मलाच बाय बाय करत होता. त्यानंतर आम्ही सगळ्या एकत्र होतो बहिणी. तर आमचे मस्त असे सॉन्ग म्हणायला चालू होते. ये दिल दीवाने ने मुझको भी कर डाला दीवाना। मैंने उसके शहर को छोड़ा, उसकी गली में दिल को जोड़ा, फिर भी सीने में धड़कता है ये दिल। मैंने दिल से उसे निकाला, क्यों ना करना था कर डाला, फिर भी याद उसी को करता है ये दिल दीवाना दीवाना ये दिल। आता तुम्ही माझ्या आवाजावर बिलकुल कमेंट करू नका कारण माझा आवाज मलाच जास्त आवडत नाही त्यामुळे. त्यानंतर आमची 1 तास लेट बस आली होती. आम्ही फायनली बसमध्ये बसलो आणि पाऊस काय थांबायचं नावच घेत नव्हतं. तर आजच्यासाठी एवढंच. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.